तर यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे सी टेट. जास्त काही सर्च करायची गरज नाही. तर बघा सी टेट सर्च केलं तर जसं गुगलवर सी टेट सर्च केलं तर पहिलंच हे जे लिंक दिसत आहे ओपन करायचं ब्ल्यूमध्ये. ओके. मग त्यानंतर बघा लेटेस्ट न्यूज इथे दिसत आहे आणि त्या खाली बघा हे बारीकमध्ये अप्लाय काय दिसत आहे, अप्लाय फॉर सी टेट सप्टेंबर 2026. म्हणजे जे सप्टेंबरमध्ये जे परीक्षा होणार आहे 2026मध्ये, तर त्यासाठी आपण अप्लाय करणार आहोत. त्यावर क्लिक करा. त्यानंतर अजून इथे कुठे क्लिक करायचे बघा, अप्लाय फॉर सी टेट सप्टेंबर 2026 जे रेड याच्यामध्ये आहे. यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांनो एक नवीन टॅब उघडेल, नवीन वेबसाईट. बरोबर आहे. म्हणजे दुसरा एक पेज ओपन होईल. तर ओकेवर क्लिक करा. तर ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा इथे तिथे 3 पेजेस दिसत आहेत. पहिला पेज दिसत आहे बघा, स्टेप टू अप्लाय ऑनलाईन. म्हणजे इथे जर तुम्ही डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन जर केल्या तर तुम्हाला इथे एक मॅन्युअल भेटेल. त्या मॅन्युअलमध्ये फॉर्म कसा भरावा तो पण कसा आहे, जो फ्रेशर असतो किंवा जो पहिल्यांदा फॉर्म भरतो त्याला तुम्ही असं डाउनलोड करून जर बघाल काहीच समजणार नाही. तर त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही यूट्यूबवर माझ्या म्हणा किंवा कुणाच्याही ते यूट्यूब ओपन करा सी टेट फॉर्मनी आणि तो चांगला राहते कारण ते पटकन समजते. तर इथे बाकीचे जे वाचले 2 पेज आहेत बघा, रजिस्टर युअर सेल्फ फॉर अबो मेन्शन एक्झामिनेशन आणि खाली एक आहे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट. तर जो न्यू कॅन्डिडेट नवीन रजिस्ट्रेशन असेल ज्याने रजिस्ट्रेशन केलंच नाही, तर या न्यू रजिस्ट्रेशन बघा इथे खाली ब्ल्यूमध्ये दिसत आहे, इथे क्लिक करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याने ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनी इथे यायच्या खाली लॉग इनमध्ये, म्हणजे त्याला युजरनेम आणि पासवर्ड मिळाला असेल. तर चला आपण आता न्यू रजिस्ट्रेशन करू. तर बघा मित्रांनो हा असा पेज ओपन झालेला आहे. इथे बघा थोडीशी माहिती मिळत आहे काय की जनरल OBCसाठी एका पेपरची फीस आहे 1000 रुपये आणि दोन्ही पेपरची फीस आहे 1200. SC STसाठी किंवा हँडिकॅपसाठी आहे 500 रुपये एका फॉर्मची आणि 2 फॉर्मची आहे 600 रुपये. ठीक आहे. काही GST वगैरे लागेल 2-3 रुपये एक्स्ट्राचे. हां, त्यानंतर सर्वात खाली या आणि सर्वात खाली आल्यानंतर इथे एक बॉक्स दिसत आहे आय हॅव डाउनलोडेडवाला. इथे या बॉक्सवर क्लिक करा आणि मग त्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसीड. तर हा आहे मित्रांनो तुमचा पहिला पेज. बरोबर आहे. तर पहिला पेज तुम्हाला काय येत आहे, पर्सनल डिटेल्स. त्याच्यामध्ये काय टाकायचे आहे तुम्हाला, प्लीज फिल डिटेल्स ॲज प्रिंटेड ऑन 10th क्लास पासिंग सर्टिफिकेट. म्हणजे कॅन्डिडेट नेममध्ये तुम्हाला असं नाव लिहायचं आहे, तुमचं पूर्ण नाव, आणि तो नाव असा पाहिजे की तुमच्या 10वीच्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेटमध्ये जसं ज्या क्रमाने लिहिलं आहे त्याच क्रमाने इथे लिहिलं आहे. आता जे महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना 10वीमध्ये जे सर्टिफिकेट किंवा मार्कशीट मिळालेले आहेत तर ते जे नाव आहेत त्या नावामध्ये सर्वात आधी सरनेम येतो, नंतर विद्यार्थ्याचे नाव आणि शेवटी हा वडिलाचे नाव येतं. तर त्याच क्रमाने इथे लिहा म्हणते. स्वतःच्या दिमाग लावायचे नाही की मी माझ्या नवीन हे करेल असं तसं. लक्षात ठेवा जसं इथे म्हटलं आहे की 10वीप्रमाणे तर 10वीप्रमाणेच नाव लिहायचे, जास्त इकडे तिकडे बघायची गरज नाही. तर जसं आता माझे नाव मी माझ्या याच्यानेच करतो ॲडमिशन. तर माझं आडनाव आहे रामटेके. कॅपिटलमध्ये घ्यायचं आहे, कॅपिटलमध्ये फॉर्म कधी चांगला असतो. रामटेके आडनाव आहे. त्यानंतर माझं नाव आहे स्वदीप आणि माझ्या वडिलाचं नाव आहे रमेश. आलं. हां, इथे जर तुम्ही एक्स्ट्राचा अजून स्पेस दिला आणि ज्या सबमिट कराल तर तो सबमिट घेणार नाही. म्हणजे कुठे शेवटी जेव्हा तिथे जसं इथे स्टॉप झालेला आहे रमेशमध्ये, तर रमेश नंतर स्पेस नाही पाहिजे किंवा सुरुवातीला पण काही स्पेस नाही पाहिजे, नाही तर तो ॲक्सेप्ट करणार नाही. तर बघा मी शेवटच्या स्पेसला कमी करतो. हां, आता बरोबर झालं. त्यानंतर फादर्स नेम, ते ऑब्वियसली फादर्स नेम काय येईल, रमेश. सर्व कॅपिटलमध्ये भरायचे, एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये सांगत आहो. मदर्स नेम, माझ्या आईचे नाव निर्मला, कॅपिटलमध्ये.
है ना. माझी डेट ऑफ बर्थ किती टाका, जे तुम्हाला वाटते तुमची जी असेल डेट ऑफ बर्थ. ठीक आहे ना. त्यानंतर तुमचं जेंडर, मेल फिमेल जे काही असेल. आयडेंटिटी टाईप, तर बघा इथे वोटर आय डी, पासपोर्ट, बँक पासबुक सर्व काही दिलं आहे. तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे, शेवटून दुसरा वरच्या कोणता, एनी अदर व्हॅलिड गव्हर्मेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ, यावर क्लिक करा. मग आता तुम्ही म्हणाल हा काय आहे, तर हा जो आहे ह्या एनी अदर व्हॅलिड गव्हर्मेंट, इथे तुम्हाला हा म्हणजे आधार कार्डसाठी ॲक्च्युली त्यांनी डायरेक्ट आधार कार्ड नाही लिहिलं आहे तिथे, त्याच्या जागी त्यांनी हा शब्द वापरलेला आहे. तर इथे तुम्हाला आयडेंटिटी काय यूज करायचं आहे, एनी अदर व्हॅलिड गव्हर्मेंट, लक्षात ठेवा. मग अजून खाली विचारलं का, एंटर व्हॅलिड गव्हर्मेंट आयडेंटिटी नंबर, म्हणजे जो आधार कार्ड नंबर असेल त्याच्या आधार नंबर 12 अंकीवाला तो इथे टाईप करायचा, जो काही असेल. मी आपल्या मताने काही पण, ठीक आहे, 12 अंकीच्या बरोबर. ठीक आहे. त्यानंतर कन्फर्म कॅन्डिडेट नेम. आता कन्फर्म कॅन्डिडेट नेम म्हणजे कोणता, जसं तुम्ही वर लिहिलेला आहे ना, जसं मी हा वर लिहिलेला आहे रामटेके स्वदीप रमेश, सेम त्याच क्रमाने म्हणजे 10वीसारखाच तोच इथे पाहिजे. दोघांमध्ये काही फरक नाही पाहिजे, सिक्वेन्स सेम पाहिजे. जर सिक्वेन्स चुकला, समजा इथे आधी इथे कॅन्डिडेट नेममध्ये सरनेम आधी आहे रामटेके, आणि इथे समजा जर तुम्ही नाव आधी लिहिलं आणि सरनेम शेवटी लिहिलं तर तो फॉर्म सबमिट करणार नाही. या दोघांच्या सिक्वेन्स सेम पाहिजे. कन्फर्म फादर नेम सेम रमेश. त्यानंतर इथे आईचे नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर सेम तेच प्रोसिजर. त्यानंतर इथे ॲड्रेस जो काही असेल तुमचा, सब लोकॅलिटी. हा जो सेकंडवाला जो आहे हा सेकंड, हा जर तुम्ही नाही भरला तरी चालते, हा ऑप्शनल आहे. पर पहिले राहील जे आहे ते भरावं लागेल. जो काही तुमचा जो एरिया असेल, नगर असेल, तो लोकॅलिटी म्हणजे तुमचा जो गाव आहे तो, कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र किंवा जो काही राज्य दुसरा राज्य असेल तुमचा, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड. हे सगळं माहिती भरल्यानंतर मग काय करायचं आहे तुम्हाला, तुमचा ईमेल ॲड्रेस इथे पुट करायचा आहे. कन्फर्म ईमेल ॲड्रेस, जो पण ईमेल ॲड्रेस तुम्ही टाकला पहिले तोच इथे रिपीट करायचा आहे. मोबाईल नंबर आणि कन्फर्म मोबाईल नंबर, म्हणजे ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर हा डबल लिहायचा आहे. त्यानंतर लँडलाईन वगैरे इथे हा भरायची गरज नाही. आता बघा विद्यार्थ्यांनो, हा जो तुम्ही ॲड्रेस जो भरला, हा इकडे हा कॉन्टॅक्ट डिटेल्सवाला, तो सेम तुम्हाला इथे राहणार आहे. तर मग आता डबल लिहाल का, नाही. तर या बॉक्सवर क्लिक करायचं, कुठे, सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस, म्हणजे काय होईल की जो इथे ॲड्रेस आलेला आहे तोच तुमच्या इथे येईल. मग त्यानंतर तुम्ही पासवर्ड सेट करा. आता पासवर्ड कोणता टाकायचा ते गोष्ट लक्षात ठेवाल, पासवर्ड कोणता टाकायचा. ओके. तर बघा पासवर्ड असा टाकायचा की पहिला लेटर तुम्ही हा कॅपिटल ठेवायचा आणि बाकीचे जे लेटर्स आहेत, आणि पासवर्ड हा 5-6 लेटरच्या ठेवायचा आणि 2-3 अंकाच्या आणि एक स्पेशल कॅरेक्टर, लक्षात ठेवा. आणि पहिला जो लेटर आहे तो कॅपिटल ठेवायचा नेहमी, म्हणजे पटकन लक्षात राहते. ठीक आहे ना. तर पहिला लेटर कॅपिटल, बाकीचे 2-3 लेटर स्मॉल, मग त्यानंतर @ किंवा हॅश जो काही असेल, आणि मग 1-2 आकडे ठेवून द्यायचे. असा पासवर्ड ठेवायचा. कन्फर्म पासवर्ड तोच सेम. सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला जो ठेवायचा आहे त्यानुसार, जसं व्हॉट इज युअर फेवरेट कलर, तर मग इथे आन्सर काय लिहिणार, जो तुमचा फेवरेट कलर असेल, रेड, ब्ल्यू, जो काही. तर हा कशासाठी असतो मित्रांनो, समजा जर तुम्ही कधी पासवर्ड वगैरे विसरले आणि जेव्हा फॉरवर्ड पासवर्ड कराल तर तेव्हा तो तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन विचारेल, त्याच्याशिवाय तुम्हाला तो ID पासवर्ड वगैरे मिळणार नाही. तर हा खूप कामाचा आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हा काही कामाचा नाही आहे, तर लक्षात ठेवा, जेव्हा पासवर्ड किंवा काही असं तुम्ही विसरले तर त्यावेळेस हा तुमच्या कामात येतो. तर म्हणून सिक्युरिटी क्वेश्चन बरोबर लक्षात ठेवायचा आणि त्याचा आन्सर, आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे तो इथे पुट करा आणि सबमिट करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ऑलरेडी मी एक फॉर्म भरला होता. आता कसं आहे, आपण तिथे ॲक्युरेट माहिती टाकावं लागते म्हणून मी समोर जाऊ नाही शकलो. तर मी ऑलरेडी एक फॉर्म भरला होता, आपण तो ओपन करू. तर लॉग इन करू चला. तर त्याचा मला युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला होता, त्याच मार्फत आपण लॉग इन करणार आहोत.
तर बघा लॉग इन केल्यानंतर कुठे जायचं, फिल अप ॲप्लिकेशन नंबर, बरोबर आहे. तर इथे तुम्हाला बघा लेफ्ट साईडला सर्वात आधी रजिस्ट्रेशन फॉर्म, जो तुम्ही पहिला जो पेज भरला आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ID आणि पासवर्ड मिळणार आहे. मग तो परत लॉग इन करायचा. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मवर जायचं. हे सगळं कम्प्लिटेड आहे. त्याच्यामध्ये बघा काय काय दिसत आहे तुम्हाला, कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही असं भरू शकता, ते काय इथे कम्प्लिटेड आहे. त्यानंतर चला आता बघूया एक एक. तर पहिले कॉन्टॅक्ट डिटेल्स बघूया काय काय आहे. तर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये ते माहिती जे तुम्ही भरले ते ॲड्रेस वगैरेमध्ये तेच भरायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुमची वैयक्तिक माहिती, आणि मग त्यानंतर इथे नॅशनॅलिटी, त्यानंतर कॅटेगरी, कन्फर्म कॅटेगरी, आणि मग त्यानंतर इथे हँडिकॅप वगैरे विचारले आहेत ते. तर हे सगळं आणि कॅप्चा. एकदम इझी आहे फॉर्म, काही जास्त घाबरायची गरज नाही. सर्वात महत्त्वाचा आहे हा वाला पेज, काय, अप्लाय फॉर डिटेल्स. हा सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण सर्वजण इथेच अटकतात, लक्षात ठेवा. तर बघा इथे अप्लाईंग फॉर, तर इथे टोटल 3 ऑप्शन येत आहेत. तुम्हाला फक्त पहिल्या पेपरसाठी अप्लाय करायचं आहे तर पहिला ऑप्शन निवडायचा, बरोबर आहे. दुसऱ्या ऑप्शनसाठी निवडायचं आहे तर दुसऱ्या पेपरसाठी तर दुसरं निवडायचं, आणि दोन्हीसाठी जर निवडायचं आहे तर हा वाला निवडायचा. ठीक आहे. निवडल्यानंतर आता इथे महत्त्वाची ठरते लँग्वेज, की जो तुमचा सीटेड पेपर असेल, बरोबर आहे. आता मी इथे मला पहिलाही पेपर द्यायचा आहे आणि दुसराही पेपर द्यायचा आहे. मग आता पहिला पेपर आणि दुसरा पेपर, दोन्ही पेपर हे 150-150 मार्काचे असतात. मग आता तिथे 2 लँग्वेजेसचे पेपर येतात, 30-30 प्रश्न असतात त्याच्यामध्ये, 30-30 क्वेश्चन. तर सर्वात महत्त्वाचा मेन हाच आहे की जो विद्यार्थी आहे तो गडबड याच्यामध्येच होतो की लँग्वेज 1 कोणती डिसाईड करायची आणि लँग्वेज 2 कोणती डिसाईड करते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी जे सीटेट दिलेले आहेत त्याच्या अनुभवावरूनच सांगतो की लँग्वेज 1 ही हिंदी सिलेक्ट करायची आणि लँग्वेज 2 ही इंग्लिश सिलेक्ट करायची, लक्षात ठेवायला नेहमी. आता असं का बरं, तर बघा इकडे हिंदी आणि इंग्लिशमध्ये इझी कोणती आहे, हिंदी. मग आता लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2, तर आधी कोणतं आहे ते लँग्वेजमध्ये, जे इझी आहे तो लँग्वेज 1मध्ये टाकायचा आणि जो कठीण आहे तो लँग्वेज 2, म्हणजेच हिंदी आणि इंग्लिश, लक्षात ठेवा. मग त्यानंतर इथे नेक्स्ट आहे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर क्लासेस 1 to 5. म्हणजे पहिल्या पेपरसाठी 1 ते 5साठी तुम्हाला इथे एक नंबर सिलेक्ट करायचा आहे, पण ते नंबरसाठी हे माहिती आहे इथे बघा. तर कोणता सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला, पहिला, दुसरा, तिसरा. तर बघा तुम्हाला 12वीमध्ये, तर हा कोणासाठी आहे बघा, पहिला पेपर म्हणजे पेपर 1. तर पेपर 1साठी इथे 2 ऑप्शन दिसत आहेत, काय, सिनियर सेकंडरी म्हणजे 12वीमध्ये जर तुम्हाला कमीत कमी 50च्या वर जर पर्सेंटेज आहेत आणि 2 वर्षात डिप्लोमा आहे DED, तर तुम्ही 1 नंबरचे ऑप्शन पुट करा. आणि जर तुम्हाला जर 12वीमध्ये जर 45% आहेत आणि 2 वर्ष DED डिप्लोमा आहे तर तुम्ही दुसरा ऑप्शन. तर समजा जसं आता मला 50च्या वर पर्सेंटेज आहेत 12वीमध्ये, तर मी कोणता क्रमांक चूज करेल, याच्यासाठी कोणता आहे बघा, पहिला. तर म्हणून इथे मी कोणता, पहिला. आणि जर मला 12वीमध्ये 50च्या खाली पर्सेंटेज आहेत पण 45च्या वर आहेत, समजा 48 वगैरे आहेत, तर मी कोणता सिलेक्ट करेल, दुसरा. ठीक आहे. तर 2च ऑप्शन आहेत DEDसाठी, बाकी हा तिसरा आणि हा चौथा आपल्या कामाचा नाही, हा इंटिग्रेटेडवाल्यांसाठी आहे. आणि जो चौथावाला आहे तो स्पेशल एज्युकेशनसाठी, म्हणजे मूकबधीर वगैरे जे BED वगैरे असतात अपंग त्यांच्यासाठी चौथावाला. तिसरावाला आहे 4 वर्षाचा जो कोर्स असतो इंटिग्रेटेडवाला त्यांच्यासाठी. तर तिसरा चौथा तर आपला काही कामाचे नाही, आपल्या कामाचे फक्त पहिला आणि दुसरा आहे पहिल्या पेपरसाठी. ठीक आहे. तर लक्षात आलं विद्यार्थ्यांनो, पहिला कधी भरायचा आणि दुसरा कधी भरायचा. जर तुम्हाला 50च्या वर पर्सेंटेज आहेत तर पहिला क्रमांक, आणि 45च्या वर पण 50च्या खाली आहेत तर दुसरा क्रमांक. तर ऑब्वियसली आपल्याला हा झाला पहिला नंबर. ओके. मग त्यानंतर आता दुसरा पेपर. तर दुसरा पेपर काय आहे, 6 ते 8. त्याच्यासाठी इथे असे क्रमांक येणार आहेत. आता इथे कोणता बघा, पहिला नंबर आहे
पहिला नंबरचा आहे ग्रॅज्युएशन अँड पास 2 इयर डिप्लोमा, म्हणजे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं आहे फक्त पास, काही पर्सेंटेज वगैरे नाही मागितलं नाही, म्हणजे तुम्ही कोणते ग्रॅज्युएशन केलेले आहे, BA BSc असाल आणि तुमच्या 2 वर्षाचा DED झालेला आहे तर तुम्ही पहिला चूज करा. 2 नंबरचा आहे जर तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 50% असतील मिनिमम आणि तुम्ही BEd केलेले आहे BEd, तर तुम्ही 2 नंबरवर जा, लक्षात ठेवा. आणि 3 नंबरवर कधी जा, जर तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये 45% आहेत आणि 50च्या खाली. बघा दुसरा आणि तिसऱ्यामध्ये काय डिफरन्स आहे की दुसरा हा कशासाठी आहे, 50च्या वर पर्सेंट पाहिजे ग्रॅज्युएशन किंवा PGमध्ये, आणि तिसरा काय म्हणते 45च्या वर पाहिजे पर 50च्या खाली आहे, तर कोणता चूज करायचा, तिसरा. मग त्यानंतर चौथा हा इंटिग्रेटेडसाठी आहे, ठीक आहे. पाचवा पण हा इंटिग्रेटेडसाठी आहे. सहावा हा मुकबधीर स्पेशल एज्युकेशनसाठी आहे. आणि सातवा हा आपला काही कामाचा नाही. तर अशा प्रकारे, तर जास्त करून जसे जे आता BEdवाले आहेत, तर BEdवाले जास्त करून कोणते असतात, एक तर दुसरा किंवा तिसरा. आता आपल्याला माहीत आहे की BEdमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये मॅक्झिमम लोकांना 45 म्हणजे 50च्या वर असतात, तर जास्त करून जनरली 2 नंबरचा हा आपण टाकतो. पण ज्याला 50च्या खाली आहेत पण 45च्या वर आहे तर तिसऱ्यावाला टाकायचा. म्हणजे आणि असा पण एखाद कोणी विद्यार्थी राहू शकतो की जो BEd नाही आहे पण DEd आहे. आता तुम्ही मला मग DEd बेसिसवर मग 6 ते 8 मिळतो, यस, तर DEdवाल्यांना पण 6 ते 8 मिळतो. मग त्यांनी कोणता टाकायचा, पहिलावाला, ठीक आहे. तर मी BEd असल्यामुळे आणि मला 50%च्या वर आहेत पण मी कोणता नंबरचा टाकेल, 2 नंबर, म्हणजे मी इथे सिलेक्ट करणार 2 नंबर झालं. आणि मग त्याच्यानंतर सब्जेक्ट ऑफर्ड फॉर पेपर 2 इथे जायचं, क्लिक करायचं. तुम्हाला कोणत्या, जसं माझं मॅथ्स सायन्स आहे तर मी काय करणार, मॅथ्स सायन्स क्लिअर करणार. त्याच्यात सोशल सायन्स असेल त्याने सोशल सायन्स क्लिक करा. त्यानंतर आता ज्याच्या DEd झालेला आहे त्यांनी वरच्या ऑप्शनला क्लिक करा, डिप्लोमा इन एज्युकेशन. ज्याचं BEd झालेलं आहे त्यांनी फक्त 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा. आता ज्याचे DEd आणि BEd दोन्ही झालेले आहेत त्यांनी दोन्ही ऑप्शनवर क्लिक करायचं. आणि मग त्यानंतर इथे कॅप्चा टाकून सेव्ह ॲज नेक्स्ट. मग त्यानंतर बघा मित्रांनो काय आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये बघा काय येत आहे, इथे येत आहे पास स्टॅटस. तर पास स्टॅटस काय असणार, ओके ऑब्वियसली पासच पाहिजे. अपेरिंगवाले पण देऊ शकता सीटेड, लक्षात ठेवायला. इयर ऑफ पासिंग इथे काय 17. कोर्स एकच ऑप्शन येतो इथे, एज्युकेशन एलिमेंटरी, काय घाबरायची गरज नाही. त्यानंतर इथे युनिव्हर्सिटी तुम्हाला शोधायची. समजा जर तुम्हाला इथे सर्च करून जर तुमच्या ज्या कॉलेजमध्ये तुम्ही BEd किंवा DEd केलं असेल तो जर इथे येत असेल तर ठीक आहे, नाहीतर मग सर्वात शेवटच्या आहे खालच्या अदर्सला क्लिक करा म्हणजे तुमच्या काही टेन्शन राहणार नाही. म्हणजे अदर्सवर जायचं. मग अदर्सवर केल्यानंतर मग इथे सेपरेटली बोर्ड युनिव्हर्सिटी लिहायला लागते. तर जसं DEd असेल तर MSc पुणे आणि BEd असेल तर जो काय असेल तुमच्या त्या युनिव्हर्सिटीचे नाव लिहायचे, नागपूर युनिव्हर्सिटी. रिझल्ट मोड पर्सेंटेज, मग इथे मार्क्स समजा किती आहेत, टोटल मार्क 4ही सेमचे मिळून, जसं ज्याने BEd केलं असेल तर 4ही सेमचे मार्क्स 2000, कोणी DEd केले असेल तर ते टोटल मार्क्स 4ही सेमचे, ते 4ही सेम मिळून ऑप्टेन मार्क किती आहेत आणि ऑटोमॅटिक इथे पर्सेंटेज येतात. आणि ज्या DEd किंवा BEdमधून जिथे तो BEd किंवा DEd कॉलेज असेल, ज्या तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये असेल तिथला पिनकोड तो इथे लिहायचा. आणि त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आणि सेव्ह ॲज नेक्स्ट. मग त्यानंतर कोणतं येते, अपलोड फोटोग्राफ. हा सुद्धा इजी आहे. तुमचे जे फोटो आहे ते 10 ते 200 KBच्या मधातली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे 10च्या वर आणि 200 KBच्या खाली. सिग्नेचर पण 4 KBच्या वर आणि 30 KBच्या खाली, लक्षात ठेवा मित्रांनो. आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं आता आपण काय करतो, पासपोर्ट साईज फोटो असते आणि ते पासपोर्ट साईज फोटो आपण त्याची फोटो काढतो, बरोबर आहे. मग त्याला स्कॅन करतो, बरोबर, आणि मग ते फोटो रेडी झालेली ते आपण अपलोड करतो. ते गोष्ट लक्षात ठेवाल मित्रांनो. ती फोटो इथे अपलोड होणार नाही. मग कुठे प्रॉब्लेम येते ते गोष्ट लक्षात ठेवाल की फोटो ते तयार झाल्यानंतर तुम्हाला फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे. आणि फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर
त्या फोटोचं नाव असेल फाईल मॅनेजरमध्ये हां, तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला रिनेम करायचं. रिनेम करायचं म्हणजे त्याचे नाव काहीतरी वेगळं ठेवायचे 1 2 3 4 आणि जे पण नाव ठेवाल त्याच्यामध्ये कुठेच स्पेस द्यायचे नाही आणि डॉट नंतर काय लिहायचे JPG एवढं करायचे. त्याच्यानंतर मग अपलोड करायचे आणि ते इमेज 200च्या खाली पाहिजे, लक्षात ठेवा. सिग्नेचरसाठी पण तसंच लक्षात ठेवाल मित्रांनो. अजून एकदा सांगतो की जेव्हा तुमची इमेज तयार होईल तर ते फाईल मॅनेजरमध्ये जायचं. मग ते त्या फोटोला काहीतरी नाव दिलेलं असेल त्या नावावर क्लिक करा आणि त्याला रिनेम करा. रिनेम केल्यानंतर त्याला वेगळं नाव ठेवा, काहीतरी स्वतःचे नाव ठेवू शकता. पण जो पण नाव ठेवाल आणि जे पण कॅरेक्टर तुम्ही पुट कराल त्याच्यामध्ये कुठेही स्पेस नको. स्पेस जर असेल तर तो इथे ते इमेज इथे एंटर करणारच नाही. आणि मग तो नाव लिहिल्यानंतर डॉट नंतर JPG लिहायचं आहे. JPG बस झालं. किंवा JPEG पण लिहू शकता. आणि मग हे फोटो आणि सिग्नेचर पुट केल्यानंतर मग इथे खाली नेक्स्ट म्हणून एक ऑप्शन येईल आणि मग त्यानंतर असेल फायनल सबमिट. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे भरावे लागतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म होता CTETचा आणि होप सो की सगळ्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म समजला असेल. तुम्ही घरबसल्या हा स्वतःच फॉर्म भरू शकता, कुठे काही जायची गरज नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर चला पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन फॉर्म घेऊन, एक नवीन माहिती घेऊन.